परंपरा, संस्कृती आणि सृजनशीलता यांचा संगम म्हणजे मुंजीचा सोहळा. मुंज म्हणजे केवळ एक विधी नाही, तर संस्कारांचा पहिला टप्पा आणि त्यासाठीचा प्रत्येक सजावटीचा भागही तितकाच खास असतो. हे खणाचे कापड पूर्वजांची सावली घेऊन आले. पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक ओळख गोंधळाच्या नादात विसरली गेली, पण मनात कायम घर करून राहिलेली. हे केवळ एक कापड नाही, पारंपरिक नक्षीदार खण. त्याच्या प्रत्येक रेषेत आहे संस्कृतीचे गोंधन. हा खण आपल्याला हवा तसा शिवून घ्यावा. मी इथे खालीवर पाईप टाकून त्याला सरळ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता ह्या खणावर आपल्याला हवे ते डिझाईन उमटून घेतले. आता हे कापड रंगामध्ये न्हायला पूर्णपणे तयार झाले आहे. तुम्ही इथे फुले, पाने, पारंपरिक वेलबुट्टी वापरून भावनांची नक्षी उतरवू शकता. हे डिझाईन केवळ डोळ्यांना सुंदर वाटावा म्हणून नाही, तर ते पाहणाऱ्याच्या मनाला स्पर्श व्हावा यासाठी केलेला प्रयत्न आहे. या खास क्षणासाठी मी निवडलेले हे खणाचे कापड, त्यावर एक अनोखा हाताने रंगवलेला मुंजा आणि रंगवताना याच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये एक विशेष भावना आहे. प्रत्येक रंगामध्ये एक संस्कार आहे. या रंगात माझे मन मिसळते. कधी केशरी भरभराटीचा आणि शौर्याचा, कधी सोनेरी चंदेरी ऐश्वर्याचा. हे डिझाईन केवळ डोळ्यांना सुंदर वाटावं म्हणून नाही, तर ते पाहणाऱ्याच्या मनाला स्पर्श व्हावा यासाठी केलेला प्रयत्न आहे. बटूचे चित्र काढताना आणि रंगवताना, विशेष करून डोळ्यांचे काम करताना मला तो नटखटपणा इथे उतरवायचा होता. खणाचे कापड रंगवताना इथे एक गोष्ट मात्र लक्षात आली, ते म्हणजे फॅब्रिक कलरला हे कापड लवकर ॲक्सेप्ट करत नाही आणि केले तर जरा जास्तीच रंग पिऊन घेते. हे केवळ मुंजीसाठी केलेले डेकोरेशन नाही, तर ही आहे एक स्वागताची भावना, जी पारंपरिक असूनही नव्या दृष्टिकोनातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. मुंज म्हणजे संस्कार, मुंज म्हणजे व्रत, आणि हे चित्र म्हणजे त्या क्षणांचे मौनातलं स्मरण. दर टप्प्यावर मी थांबते, कारण हे चित्र फक्त डिझाईन नाही, हा एक श्वास आहे, एक कविता जी रंगात लिहिली जाते. जेव्हा पाहणाऱ्याच्या नजरेत क्षणभर शांतता उमटते, तेव्हा मला कळतं की माझं चित्र आता पूर्ण झालंय.